तर यूट्यूब चॅनल कशा पद्धतीने उघडायचं, कोणत्या अशा सेटिंग आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात, त्या केल्या नाही तर आपल्या चॅनलला व्ह्यूज येत नाही किंवा आपलं चॅनल ग्रो होत नाही. मी चॅनल व्यवस्थितपणे योग्यपणे उघडले, तुम्हाला सुद्धा तुमचे चॅनल व्यवस्थितपणे उघडायचे, त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा. तर इथे बघा, आता सगळ्यात अगोदर यूट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी आपल्याला जावं लागेल यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये. यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं जे आहे स्क्रीन दिसेल. तर आता करायचं काय आहे बघा, इथे माझं एक चॅनल आहे जे ऑलरेडी मी वापरत नाही, फक्त यूज करतो. त्यासाठी आता आपल्याला नवीन चॅनल तयार करायचं आहे. तर काय करायचं, त्यावर क्लिक करायचं आहे. आता तुम्ही इथं बघत असाल आस्क मी नावाचं चॅनल आहे, पण आपल्याला नवीन चॅनल तयार करायचं आहे. ठीक आहे, तर करायचं काय आहे, इथे वर अकाउंट नावाचं सेक्शन आहे, या अकाउंटवर क्लिक करायचं आहे. नंतर इथे बघा खूप सारे चॅनल्स आलेत. ठीक आहे, तर आपल्याला नवीन चॅनल उघडायचं आहे. आणि माझी एक सजेशन असेल तुम्हाला की नवीन चॅनल ओपन करताना कधीही नवीन ईमेल आय डी वापरायचा, नवीन ईमेल आय डी तयार करायचा आणि त्यापासूनच नवीन चॅनल तयार करायचं, ते लवकर ग्रो होतं. ठीक आहे, आता बघा आपण इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. व्यवस्थित स्टेप बघा, त्यानुसारच तुम्हाला चॅनल उघडायचं आहे. ठीक आहे, कोणती स्टेप मिस करायची नाही. आता इथं मला पासवर्ड विचारतंय, मी तर पासवर्ड टाकतोय. आता आपल्याला अगोदर काय करायचं, ईमेल आय डी बनवायचा आहे. ईमेल आय डी बनवणं खूप सोपं आहे, 2 मिनिटाचं काम आहे. ईमेल आय डी कसा बनवायचा, तर सगळ्यात अगोदर इथं क्रिएट अकाउंटवर क्लिक करायचं आहे. फॉर माय पर्सनल यूजसाठीच वापरायचं आपल्याला. ठीक आहे, इथं सगळ्यात अगोदर तुमचं नाव टाकायचं आहे आणि नंतर तुमचं सरनेम टाकायचं. ठीक आहे, तर तुम्हाला ज्या व्यक्तीच्या अकाउंटवर नाव चॅनल बनवायचं आहे, उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल मला माझं चॅनल बनवायचं, तर मी माझं नाव टाकणार, माझं सरनेम टाकणार. तुम्हाला तुमचं नाव आणि सरनेम टाकायचं आहे. तर मी इथं टाकतो आणि नंतर आपण नेक्स्ट करूया. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट केलंय. नेक्स्ट केल्यानंतर काय आलं, मंथ, डे आणि इयर. आता माझी डेट ऑफ बर्थ विचारली, इथे करेक्ट डेट ऑफ बर्थ टाकायची आपली. ठीक आहे, आणि नंतर इथं जेंडर सिलेक्ट करायचं. तर जेंडर जे असेल तुमचं ते टाकायचं, मेल फिमेल. तर आपण टाकलंय, आता याला नेक्स्ट करायचं. ठीक आहे, ओके. आता इथे आपल्याला 2-3 ईमेल आय डी त्यांनी दाखवले की हे ईमेल आय डी पाहिजे का तुम्हाला, किशोर झगरे 65 झगरे किशोर 3 क्रिएट युअर ओन जीमेल ॲड्रेस. तर मग आपल्याला स्वतःलाच नवीन तयार करायचं आहे, किंवा तुम्हाला जर वरचे आवडले असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता. समजा फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, आपण एखादा नवीन तयार करू. तर बघा इथे 3 जीमेल आलेले आहेत, 2 त्यांनी सजेस्ट केलेले आहे आणि तिसरा आपल्याला आपण स्वतः बनवू शकतो. आपण स्वतः बनवायचं, तर आपण तिथे टिक करायचं आहे आणि इथे काय करायचं बघा, टिक केल्यानंतर आपल्याला जो ईमेल ॲड्रेस बनवायचा आहे, उदाहरणार्थ माझं नाव आहे समजा किशोर झगरे, तर किशोर झगरे मला बनवायचं आहे आणि शेवटी 66 लिहायचं आहे मला. ठीक आहे, मग किशोर झगरे 66 हा ईमेल ॲड्रेस मला बनवायचा आहे किंवा पाहिजे मला. आता अवेलेबल आहे का बघू आपण, नेक्स्ट करूया. अवेलेबल आहे. आता मला याला पासवर्ड टाकायचा आहे, तर पासवर्ड आपल्या ओळखीचा जो असेल तो पासवर्ड टाकायचा आहे. ठीक आहे, पासवर्ड आपण नंतर चेंजही करू शकतो. आता इथं थोडा वेळ घेतोय. थोडा वेळ घेतल्यानंतर जे आहे इथे तुम्हाला दिसेल आपला ईमेल ॲड्रेस जो आहे तो तयार होणार आहे. म्हणजे 2 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे, मी 2-3 ईमेल आय डी तयार करून ठेवलेले आहे, त्यातला एक ईमेल आय डी आपण आता चॅनल तयार करायसाठी वापरूया. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर पहिली स्टेप काय झाली, आपण याला क्लोज करूया. तर सगळ्यात अगोदर पहिली स्टेप काय झाली आपली, सगळ्यात अगोदर पहिली स्टेप ही झाली की आपण ईमेल आय डी तयार केला आहे. ठीक आहे, नवीन ईमेल आय डी, कारण की नवीन ईमेल आय डीने चॅनल तयार केलं ते लवकर ग्रो होतं. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. माझं 4-5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. आता काय करायचं, परत आपल्याला वायटी किंवा यूट्यूब ॲप्लिकेशनमध्ये जायचं आहे. नंतर चॅनलवर क्लिक करायचं आहे. नंतर अकाउंटमध्ये जायचं आहे. कोणताही एक ईमेल आय डी जो मी नवीन तयार केला आहे, इथे बघा किशोर झगरे 1@gmail.com हा ईमेल आय डी मी नवीन तयार केला होता. आणि एक किशोर झगरे 66 हा एक ईमेल आय डी तयार केला होता. तर आता इथे बघा मी तिच्यावर क्लिक केलं आणि इथे बघा तुम्ही काय आहे, इथे वर किशोर झगरे लिहून आलेलं आहे, पण याच्या खाली जे लिहिलेलं आहे ते इथे बघू शकता तुम्ही, क्रिएट अ चॅनल क्रिएट करा असं सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आता करायचं काय आहे बघा, या क्रिएट अ चॅनलवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आता सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या चॅनलचा जो प्रोफाईल फोटो आहे तो लावायचा आहे. कसा लावायचा सांगतो. आता याच्यावर क्लिक करा. गॅलरीमधून कोणता एक फोटो तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, आपण गॅलरीमधला एखादा फोटो घेऊया. चला ठीक आहे, माझा एक फोटो आहे.
मी सेव्ह करून ठेवलेला होता. तर या फोटोला मला प्रोफाईल फोटो सिलेक्ट करायचा. ठीक आहे, याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि सिलेक्ट करायचं, सेट ॲज अ प्रोफाईल फोटो. ठीक आहे, प्रोफाईल फोटो सिलेक्ट झाला आहे, प्रोफाईल फोटो अपडेट झाला आहे. आता आपल्याला चॅनलचं नाव ठेवायचं आहे. चॅनलचं नाव काय? माझं नाव किशोर झगरे आहे, पण मला माझ्या चॅनलचं नाव किशोर झगरे ठेवायचं का? तुमच्यावर डिपेंड आहे. किशोर झगरे सुद्धा ठेवू शकता. तुमचं जे नाव असेल ते तुम्ही चॅनलचं नाव देऊ शकता. किंवा समजा मला उदाहरणार्थ समजा आता मला फॅमिली ब्लॉग चॅनल तयार करायचं आहे, किंवा मला माझं नाव नाही पाहिजे, मला वेगळ्या नावानं काहीतरी चॅनल तयार करायचं आहे. समजा किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग. चला, हे नाव ठेवलं मी आता चॅनलचं, किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स. याला सेव्ह केलं तर तुमचं जे चॅनलचं नाव असतं ते जर हँडल अवेलेबल असलं खाली तर खूप छान. बघा इथे नाव माझं जे आहे चॅनलचं नाव आहे किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स, आणि खाली लिहिलेलं आहे किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स. हँडलसुद्धा आलेलं आहे माझं. ठीक आहे, म्हणजे माझं जे चॅनलचं नाव आहे तेच माझं हँडल आलेलं आहे. ठीक आहे, आता काय करायचं आहे, आता इथे सगळ्या गोष्टी झाल्यात आपल्या. एक प्रोफाईल फोटो सिलेक्ट झाला आहे. इथे बघा मी तुम्हाला दाखवतो, प्रोफाईल फोटो सिलेक्ट झाला आहे. चॅनलचं नाव आपण व्यवस्थितपणे लिहिलं आहे आणि चॅनलचं जे नाव आहे तेच आपल्याला हँडलसुद्धा मिळालेलं आहे. ठीक आहे, जेणेकरून कोणी यूट्यूबवर सर्च करेल किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स तर माझं चॅनल सगळ्यात वर येईल. ठीक आहे, सर्चमध्ये. आता याला क्रिएट चॅनलवर क्लिक करायचं आहे. आता आपलं चॅनल इथं क्रिएट होणार आहे. ठीक आहे, थोडा वेळ लागेल, आपलं चॅनल आता क्रिएट होईल. हे बघा आपलं चॅनल क्रिएट झालं आहे. क्रिएट झाल्यानंतर आपण सिम्बॉलवर क्लिक केलं आणि इथे बघा माझा फोटो आला आहे. हे बघा माझा फोटो आला इथे. नंतर माझ्या चॅनलचं नाव आलं आहे किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स आणि माझं व्ह्यू चॅनलवर गेलो आहे आपण. आता समजा व्ह्यू चॅनलवर आपण क्लिक करूया. आपल्या चॅनलमध्ये काय काय आहे तर बघा हे माझं चॅनल तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला चॅनल तयार करायचं आहे. पहिली स्टेप केली आपण काय, नवीन ईमेल आयडी तयार केला. दुसरी स्टेप केली आपण चॅनल आता ओपन केलं आहे. आता इथं खाली सांगितलं आहे क्रिएट कंटेंट ऑन एनी डिव्हाइस. कोणत्याही डिव्हाइसवरून तुम्ही कंटेंट जे आहे क्रिएट करू शकता आणि अपलोड करू शकता, पण सध्या व्हिडिओ अपलोड करायचा नाही. आपलं चॅनल तयार झालं पण आपण अजून सेटिंग केले नाही. त्या सेटिंग होईपर्यंत आपल्या चॅनलवर काहीही कोणत्याही गोष्टी अपलोड करायच्या नाही. व्हिडिओ तर सध्या स्थितीमध्ये अपलोड करायचा नाही. आता ते कोणत्या सेटिंग आहे बघा. आता जाऊया आपण एडिट चॅनलवर. एडिट चॅनलमध्ये गेल्यानंतर इथे डिस्क्रिप्शनमध्ये आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही काही लिहू शकता. आता समजा फॉर एक्झाम्पल इथे डिस्क्रिप्शन आहे तर मी लिहिल हाय माय नेम इज किशोर झगरे, दिस इज माय ऑफिशियल ब्लॉग चॅनल. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जे लिहिता येईल तुमच्या चॅनल संदर्भात जे काही लिहिता येईल तुम्हाला, तुम्ही काय काय टाकणार आहात काय काय नाही ते तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं. ठीक आहे, ऑन धिस चॅनल you are watching videos related to daily vlog, lifestyle vlog and many more. आता मी इथे इंग्लिशमध्ये लिहिलं, तुम्ही मराठीमध्ये सुद्धा लिहू शकता. माझं नाव किशोर झगरे आहे आणि हे माझं ऑफिशियल चॅनल आहे अशा पद्धतीचं. आणि या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग्स, लाईफस्टाईल ब्लॉग्स आणि खूप सारं काही बघायला मिळणार आहे. ठीक आहे, आणि खाली लिहायचं आहे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू दी चॅनल. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करू शकता, शेअर करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ठीक आहे, अशा पद्धतीचं तुम्ही लिहू शकता. आणि इथे काय करायचं बघा. आता मी काय लिहिलं आहे, हाय माय नेम इज किशोर झगरे, दिस इज माय ऑफिशियल व्लॉग चॅनल. ऑन दिस चॅनल यू आर वॉचिंग व्हिडिओज रिलेटेड टू डेली ब्लॉग, लाईफस्टाईल ब्लॉग अँड मेनी मोर. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू द चॅनल. आणि सगळ्यात खाली काय करायचं माहिती आहे का, कॉन्टॅक्टसाठी. आता समजा उदाहरणार्थ तुम्ही ज्यावेळेस तुमचं चॅनल मोठं होईल तर तुमचं चॅनल मोठं झाल्यानंतर काय करावं लागतं, जे मोठमोठे ब्रँड असतात ते तुम्हाला अप्रोच करण्यासाठी तुम्हाला तुमचा ईमेल आय डी विचारतात. तर काय करायचं, इथं कॉन्टॅक्टमध्येच ईमेल आय डी लिहून ठेवायचा. आता मी इथे लिहिणार आहे किशोर झगरे ऑफिशियल @gmail.com. हा माझा ऑफिशियल ईमेल ॲड्रेस आहे जो मी इथे दिला आहे. म्हणजे जर एखाद्या पर्सनला मला कॉन्टॅक्ट करायचा असला तर तो इथे कॉन्टॅक्ट करू शकतो माझ्याशी. आणि याला काय करायचं, आता सेव्ह करायचं. बघा मी काय लिहिलं आहे, माझं नाव काय आहे, माझं चॅनल कशाशी संदर्भात आहे. माझ्या चॅनलला तुम्हाला जर आवडलं तर सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात शेवटी आहे
किशोर झुगरे ऑफिशियल @gmail.com हे कशासाठी द्यायचं आहे ईमेल ॲड्रेस? कारण की एखादा ब्रँड ज्यावेळेस तुमचं चॅनल मोठं होतं 40-50 हजार किंवा 10,000 सबस्क्रायबर झाले तर तुम्हाला ब्रँड प्रमोशन किंवा कोलॅबोरेशन येतं, त्यावेळेस काय करायचं त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा इथे ईमेल ॲड्रेस द्यायचा. कॉन्टॅक्ट नंबर शक्यतो द्यायचा नाही, ईमेल ॲड्रेस द्यायचा. ईमेल ॲड्रेस दिला मी किशोर झुगरे ऑफिशियल @gmail.com. ते माझ्या या ईमेलवर संपर्क करतील आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील. ठीक आहे. आणि आता याला सेव्ह करायचं आहे. ही झाली पहिली सेटिंग की डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहिलं आपण चॅनलचं. ठीक आहे. आता जर आपल्याला चॅनल बघायचं आपलं, आपण थोडं बॅकला येऊया. बॅकला आल्यानंतर बघा इथे मोर आहे, इथे मोर दिसतंय. मोरवर क्लिक करा आणि हे बघा तुमचं चॅनल कधी उघडलं आहे आपण. आजची तारीख आहे 27 जून 2026ला उघडलं आहे मी. डिस्क्रिप्शनमध्ये काय आहे, हाय माय नेम इज किशोर झगरे, दिस इज माय ऑफिशियल ब्लॉग चॅनल. ऑन दिस चॅनल यू आर वॉचिंग व्हिडिओज रिलेटेड टू डेली ब्लॉग, लाईफस्टाईल ब्लॉग आणि मेनी मोर. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब टू द चॅनल. आणि खाली कॉन्टॅक्ट आहे किशोर झगरे ऑफिशियल @gmail.com. अशा पद्धतीचं मी दिलं आहे. आता हे माझं चॅनल झालं आहे. ठीक आहे. पहिली सेटिंग झाली. आता तुम्हाला करायचं काय सांगतो. यानं काय होतं, ज्यावेळेस कोणताही व्हिजिटर तुमच्या चॅनलवर येतो तर तो बघतो की अबाउट सेक्शनमध्ये काय लिहिलेलं आहे, हे चॅनल कशाशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आता जायचं आहे आपल्याला बॅकला जायचं आहे. आता यूट्यूब बंद करायचं आहे. यूट्यूब बंद केल्यानंतर कुठं जायचं आहे, आता जायचं आहे क्रोममध्ये. ठीक आहे. क्रोम उघडायचं आहे. गुगल क्रोमवर जाऊन तुम्हाला काय करायचं, काही सेटिंग्स असतात चॅनलच्या, त्याच्याशिवाय आपल्याला व्हिडिओ सध्या स्थितीमध्ये अपलोड करायचं नाही. ठीक आहे. तर बघा आता आपण जाणार आहोत गुगल क्रोममध्ये. यूट्यूब जे आहे यूट्यूब ॲप्लिकेशन उघडायचं आहे. उघडल्यानंतर तुम्हाला इथे बघा काय स्क्रीन दिसते, अशा प्रकारची स्क्रीन दिसेल तुम्हाला. ही स्क्रीन दिसल्यानंतर इथे कॉर्नरला बघा, इथे कॉर्नरला काय आहे, कॉर्नरला इथे साइन इन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. साइन इनवर क्लिक केल्यानंतर इथे खूप सारे अकाउंट येतात, तर त्यातलं आपलं जे अकाउंट आहे सद्यस्थितीमध्ये ते अकाउंट इथं परत आपल्याला टाकावं लागेल. इथे नेक्स्ट आता आपण जो पासवर्ड सिलेक्ट केला होता चॅनल ईमेल आयडी बनवताना, तो पासवर्ड इथे टाकायचा आहे. पासवर्ड टाकला. ठीक आहे. आता आपलं चॅनल जे आहे, आता आपलं जे चॅनल आहे ते कुठे ओपन होणार आहे, आपलं चॅनल ओपन होणार आहे. पास की विचारते मला, एक मिनिट. आता आपण जे आपलं चॅनल ओपन करतोय ते आपण ओपन करतोय क्रोममध्ये, म्हणजे गुगल क्रोममध्ये आपण यूट्यूब जे आहे ते ओपन केलंय. आणि आता आपलं चॅनल इथं जे आहे आपल्याला आपलं चॅनल दिसेल. बघा तुम्हाला इथे चॅनल दिसेल. याला कॅन्सल करतो मी, स्किप करतो सध्याचं, कारण की या गोष्टी सध्या भरायच्या नाही. आपल्याला चॅनलमध्ये सेटिंग करायची अगोदर. ठीक आहे. ओके. तर आता आपलं चॅनल ओपन झालंय. ओके. तुम्ही इथे बघू शकता, हे माझं चॅनल आहे कॉर्नरमध्ये, इथे सिम्बॉल दिसतोय तुम्हाला, दिसतोय. हां. आता याच्यावर क्लिक करायचं. आपलं चॅनल ओपन झालं गुगल क्रोममध्ये, त्याच्यावर क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर बघा मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती अशी आहे की इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं YT स्टुडिओ नावाचं एक ऑप्शन आहे. त्या YT स्टुडिओ नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याला दाबून धरायचं. दाबून धरल्यानंतर ओपन इन न्यू टॅब करायचं. न्यू टॅबमध्ये ओपन झालं. वरचे जे 3 टॅब आहे त्यातल्या एका टॅबमध्ये आपलं चॅनल ओपन झालं आहे, त्याला क्लिक करायचं. व्यवस्थित स्टेप बघा. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर इथं काय आलं बघा, वेलकम टू यूट्यूब स्टुडिओ. यूट्यूब स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. याला क्लोज करायचं. आता इथे आहे आपल्या महत्त्वाच्या काही सेटिंग्स, ज्या 2-4 सेटिंग आहे किंवा खूप महत्त्वाच्या सेटिंग आहे, त्याशिवाय चॅनल आपलं सर्चमध्ये येत नाही किंवा चॅनलवर चांगले व्ह्यूज येत नाही. काय करायचं बघा इथे खाली. आता इथे खाली बघा एका साईडला काय आहे, इथं सेटिंगचं बटन आहे. त्या सेटिंगवर जायचं आहे. सेटिंगवर क्लिक केलं की अशा पद्धतीचं तुम्हाला तिथे जे आहे स्क्रीन दिसेल. तर स्क्रीनवर जायचं आहे. आता इथे तुम्हाला काही सेटिंग्स करायच्यात. कोणत्या आहेत ते व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. आता सगळ्यात पहिले आहे जनरल सेटिंग. कोणती आहे, ते USD डॉलर आहे. म्हणजे इथं करन्सी आहे, कोणकोणती करन्सी तुम्हाला दाखवायची ती करन्सी तुम्ही इथे चूज करू शकता. एक तर आपल्या इंडियन करन्सी जी आहे INR ती सिलेक्ट करा, किंवा मग US डॉलर जे आहे ती सिलेक्ट ठेवा. तर US डॉलरच ठेवायचं आपल्याला जसं तसं. नंतर आहे चॅनल सेटिंग. तर चॅनलमध्ये गेलो आपण, तर सगळ्यात पहिली सेटिंग कोणती आहे, बेसिक इन्फो. तुमच्या चॅनलची बेसिक इन्फॉर्मेशन लिहा. तर आता बेसिक इन्फॉर्मेशन पहिलं काय आहे, कंट्री. तर आपली कंट्री कोणती आहे, आपली कंट्री आहे इंडिया. तर आपण इथे इंडिया सिलेक्ट करणार. हे बघा इंडिया सिलेक्ट केलं मी, इंडिया सिलेक्ट झालं. नंतर आहे कीवर्ड्स. आता आपल्या जे चॅनलचे कीवर्ड्स असतात ते कीवर्ड्स आपल्याला इथे लिहायचे. आता माझं चॅनलचं नाव काय होतं, माझ्या चॅनलचं नाव होतं किशोर डेली
लाईफस्टाईल ब्लॉग्स हे माझ्या चॅनलचं नाव आहे. तर पहिलं चॅनलचं नाव जे आहे ते तर कीवर्ड्स टाकायचाच. नंतर माझं नाव काय आहे, माझं नाव किशोर झगडे. कोणी किशोर झगडे नावानं सर्च केलं तरी सुद्धा माझं चॅनल येईल. नंतर डेली ब्लॉग नावानं सर्च केलं तरी सुद्धा माझं चॅनल आलं पाहिजे. नंतर फॅमिली ब्लॉग्स आणि नंतर लाईफस्टाईल ब्लॉग्स. म्हणजे यानं काय होणार माहीत आहे, जर समजा एखाद्या व्यक्तीनं, जो व्यक्ती ब्लॉग बघतोय, फॅमिली ब्लॉग बघतोय, तर फॅमिली ब्लॉग, डेली ब्लॉग, लाईफस्टाईल ब्लॉग किंवा मग माझ्या नावानं सर्च केलं किशोर झगडे ब्लॉग्स किंवा मग किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग सर्च केलं तर माझं चॅनल येईल. तर आता याच्यामध्ये कीवर्ड टाकले मी, जेवढे पाहिजे होते तेवढे तुम्ही खूप सारे कीवर्ड्स टाकू शकता तुमच्या चॅनलशी रिलेटेड. ठीक आहे. आता ते काय करा, याच्यामुळे काय होतं, तुमचं चॅनल सर्चमध्ये येतं. आता तुम्हाला सर्चमध्ये म्हणजे तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग तर माझं चॅनल येईल. ठीक आहे, कारण की आपण इथे कीवर्ड टाकला आहे. आता हे तर झालं, याला आपण सेव्ह करू शकतो. पण आता सेव्ह थोड्या वेळानं करू आपण. नंतर जायचं दुसऱ्या कॉलममध्ये. इथे बघा, आता दुसरा कॉलम कोणता आहे, दुसरा कॉलम आहे ॲडव्हान्स सेटिंग. तर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जायचं आहे. तर ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊया आता थोड्या वेळानं. बघा इथे ॲडव्हान्स सेटिंगमध्ये क्लिक करायचं. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये काय आहे, सगळ्यात महत्त्वाची इन्फॉर्मेशन इथं आहे. इथं काय आहे की तुमचं चॅनल कोणासाठी आहे, चाइल्डसाठी आहे का, किड्ससाठी आहे का मोठ्या लोकांसाठी आहे. तर आपलं चॅनल मोठ्या लोकांसाठी आहे. तर मग आपण काय करणार, इथं नो सेट दिस चॅनल नॉट फॉर मेड फॉर किड्स. आपण इथं नो केलं आहे. माझं चॅनल किड्ससाठी नाही आहे, मोठ्या लोकांसाठी आहे. नंतर बाकीची लिंक अकाउंट आपल्याला करायचं नाही आहे. ॲटोमॅटिक कॅप्शन, याला डोंट शो पोटेन्शियली इनॲप्रोप्रिएट वर्ड्स, जे कामाचे शब्द नाही ते दाखवू नका. ॲटोमॅटिक डबिंग, म्हणजे तुमच्या व्हिडिओला डबिंग झाली पाहिजे काय. एखादा समजा तुम्ही मराठी व्हिडिओ बनवत आहे, तुमचा व्हिडिओ जर एखादा हिंदी ऑडियन्स बघत असेल तर ते ॲटोमॅटिक डब होतं. तर त्याला अनेबल करायचं आहे. अनेबल केलं आपण. ठीक आहे. नंतर ॲडव्हर्टाइजमेंट, त्याला काही हात नाही लावायचा. क्लिप्स, माझ्या क्लिप्स कोणी वापरल्या पाहिजे माझ्या व्हिडिओमधल्या, तर ठीक आहे. आपल्या व्हिडिओमधले जर क्लिप्स बाकीच्या वापरल्यात, उलट आपल्याला चॅनल व्हायरल होण्यासाठी जास्त मदत होते. तर ते टिकमार्क ठेवायचं. व्हिडिओ क्वालिटी इन्हान्समेंट, व्हिडिओ क्वालिटी कशी वापरायची ते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे झालं सगळं. ठीक आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये आपण केल्या सगळ्या गोष्टी. आता आहे फीचर एलिजिबिलिटी. फीचर एलिजिबिलिटीमध्ये बघा, सगळ्यात पहिला ऑप्शन आहे स्टँडर्ड फीचर्स. स्टँडर्ड फीचर आपलं अनेबल झालं आहे. नंतर आहे इंटरमिजिएट फीचर्स. इंटरमिजिएट फीचर्समध्ये म्हणजे इथे काय आहे, इथं बघा काय लिहिलेलं आहे, इथं आहे व्हेरीफाय फोन नंबर्स. आता तुम्हाला काय करायचं, मी याच्यावर तुम्हाला क्लिक करून दाखवतो. तुमचा जो नंबर आहे, मोबाईल नंबर, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि ते तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. ठीक आहे. व्हेरीफाय केल्यानंतर बघा इथे ही स्क्रीन आली. इथं तुम्हाला काय करायचं आहे, इथे तुम्हाला तुमचा कॉन्टॅक्ट हे नंबर टाकायचा आहे. कोणता मोबाईल नंबर, इथं इंडिया आहे आणि खाली मोबाईल नंबर टाका आणि नंतर नेक्स्टवर क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर सिलेक्ट करून घ्यायचा, मोबाईल नंबर टाकायचा. कारण की मोबाईल नंबर व्हेरीफाय केला तुम्ही तर खूप छान होतं, कारण की तुमचं जे बाकीच्या गोष्टी असतात ते ऑन होतात. ठीक आहे. आता आपण मोबाईल नंबर पहिलाच व्हेरीफाय केलेला आहे मी दुसऱ्या चॅनलवर, त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला गरज नाही. आणि तिसरं जे तुम्ही जर बघा, इथे जर मोबाईल नंबर व्हेरीफाय केला तर तुम्हाला थंबनेल जो आहे लावता येतो, लाईव्ह स्ट्रीमिंग करता येते आणि 15 मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ तुम्ही लांब टाकू शकता. ठीक आहे. आता हे एलिजिबल होणार आहे आपलं थोड्या वेळात. आणि नंतर ॲडव्हान्स फीचर. ॲडव्हान्स फीचर काय आहे बघा, ही खूप महत्त्वाची सेटिंग आहे. खूप क्रिएटर ही सेटिंग करत नाही, पण ही करायची. काय आहे बघा, आता इथे काय सांगितलं त्यांनी, जर तुम्ही ॲडव्हान्स फीचर ऑन केलं तर याच्यामध्ये 3 गोष्टी लागतात तुम्हाला. एक तर व्हिडिओ व्हेरिफिकेशन करू शकता, एखादा ID प्रूफ द्या किंवा चॅनलची हिस्ट्री. जर तुमच्या चॅनलला 2 महिने झाले तर ॲटोमॅटिकली हे ऑप्शन ऑन होतं. जर तुम्हाला लवकर करायचं असलं काय करायचं, एखादा फोटो ID, म्हणजे उदाहरणार्थ पॅन कार्ड आहे, पॅन कार्डचा फोटो घ्यायचा आणि तो फोटो इथे अपलोड करायचा. हे फीचरसुद्धा तुमचं ऑन होतं. आता हे फीचर जर ऑन केलं, हे फीचर काय सांगितलं मी, हे फीचर जर समजा तुमचं ऑन झालं ॲडव्हान्स फीचर, तर हे सुद्धा अनेबल झालं तर तुम्ही काय काय करू शकता. इथे आहे की तुम्ही जास्त शॉर्ट टाकू शकता, नंतर लाईव्ह स्ट्रीम करू शकता, व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये बाकीच्या लिंक शेअर करू शकता, नंतर बाकीच्या गोष्टीसुद्धा करू शकता, 3 थंबनेल वापरू शकता, जास्तीत जास्त व्हिडिओ दररोज टाकू शकता, एकापेक्षा जास्त. मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करू शकता. म्हणजे बघा इथे जर तुम्हाला चॅनल मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं असेल तर हे तुम्हाला 3 ऑप्शन जे आहे, हे 3 ऑप्शन तुमचे एलिजिबल किंवा अनेबल असणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे. आता बघा मी काय सांगितलं तुम्हाला, हे 3 ऑप्शन जे आहेत तुमचे ते ग्रीन टिक झाली पाहिजे. पहिला आहे स्टँडर्ड फीचर, दुसरा आहे इंटरमिडिएट फीचर आणि तिसरा आहे ॲडव्हान्स फीचर. हे तिन्ही ऑप्शन ग्रीन झाले पाहिजे. म्हणजे पहिलं ऑनच होतं, अनेबल होतं, दुसरं मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आणि तिसरं जे आहे तिथे पॅन कार्डचा फोटो जो आहे तो अपलोड करायचा. तुमचं ते फीचरसुद्धा ऑन होऊन जातं, ॲडव्हान्स फीचर. ठीक आहे. आता ह्या 3 गोष्टी झाल्या. आता ठीक आहे, आता पहिली सेटिंग झाली आपली.
म्हणजे दुसरी सेटिंग झाली आपली. जनरल झाली, चॅनल सेटिंग झाली. आता अपलोड डिफॉल्ट्समध्ये जायचं आहे. ठीक आहे. अपलोड डिफॉल्ट्समध्ये गेल्यानंतर इथं काय बघा, तुम्हाला जर समजा नेहमी वाटलं की आपल्या व्हिडिओचं डिस्क्रिप्शन किंवा व्हिडिओचे टॅग्स नेहमी आपल्याला लिहायची गरज पडू नये, तर तुम्ही इथे ते भरू शकता. पण मला ते आवश्यक वाटत नाही, तुम्ही प्रत्येक वेळेस भरायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. तर आपण ते ब्लँक सोडूया. इथे बघा, टायटल कोणतं ठेवायचं, डिस्क्रिप्शन काय लिहायचं, व्हिजिबिलिटी काय ठेवायची, तर हे तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. आता कसं सिलेक्ट करायचं बघा. तर सगळ्यात अगोदर व्हिजिबिलिटी काय करायची, व्हिजिबिलिटी नेहमी अनलिस्टेड ठेवायची. हे काळजीपूर्वक बघा. कोणताही व्हिडिओ अपलोड करताना जर तुमची व्हिजिबिलिटी पब्लिक असेल तर तुमचा व्हिडिओ टाकल्या पब्लिक होऊन जातो. तर असं करू नका, त्याच्यामुळे व्हिडिओवर व्ह्यूज येत नाही. त्याच्यामुळे काय करायचं, व्हिजिबिलिटी अनलिस्टेड करायची. जोपर्यंत आपला व्हिडिओ पूर्ण प्रोसेसिंग होत नाही किंवा पूर्ण प्रोसेस होत नाही अपलोड होताना, तर तोपर्यंत त्याची व्हिजिबिलिटी अनलिस्टेड ठेवायची. ज्यावेळेस सगळं काम झालं नंतर त्याला पब्लिक करायचं. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाची सेटिंग इथे बघा. इथं वर काय आहे, इथं वर आहे ॲडव्हान्स सेटिंग. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये जाऊया. इथं सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे. ॲडव्हान्स सेटिंगमध्ये गेल्यानंतर इथं लायसन्स आहे, स्टँडर्ड यूट्यूब लायसन्स मिळालं आहे आपल्याला. कॅटेगरी नन आहे, तिथं कॅटेगरी सिलेक्ट करायची आपल्या चॅनलची. आता माझं चॅनल कोणतं आहे, माझं चॅनल आहे फॅमिली ब्लॉग. तुमचं जे काही असेल, कुकिंग असेल, गेमिंग असेल किंवा एंटरटेनमेंट असेल, जे काही असेल त्यातली एक कॅटेगरी सिलेक्ट करायची. माझं चॅनल फॅमिली ब्लॉग आहे. मग पीपल अँड ब्लॉग्स मला इथे सिलेक्ट करावं लागेल. पीपल अँड ब्लॉग सिलेक्ट केलं म्हणजे मी माझी कॅटेगरी सिलेक्ट केली. इथे बघा, मी दाखवतो तुम्हाला. मी माझ्या चॅनलची कॅटेगरी काय केली, सिलेक्ट केली. तुम्हाला चॅनलची कॅटेगरी सिलेक्ट करायची. हेच काही क्रिएटर करत नाहीत. नंतर व्हिडिओची लँग्वेज. आता मी व्हिडिओ कशामध्ये बनवणार आहे, हिंदीमध्ये का मराठीमध्ये, तुम्ही मराठीमध्ये बनवणार आहे. आणि लँग्वेज जी असणार आहे माझी ती हिंदी असणार आहे. किंवा मला समजा ठीक आहे, मला हिंदीमध्ये चॅनल बनवायचं किंवा मला हिंदीमध्येच व्हिडिओ बनवायचे, मग मी इथं हिंदी जे आहे हिंदी सिलेक्ट करणार. हिंदी कुठे आहे, हे बघा इथे हिंदी आहे. हिंदी सिलेक्ट केलं. व्हिडिओची लँग्वेज जी आहे ती, माझे व्हिडिओ कोणत्या लँग्वेजमध्ये मला बनवायचं आहे, हिंदीमध्ये बनवायचं, मग हिंदी लँग्वेज. टायटल अँड डिस्क्रिप्शन लँग्वेज कोणती ठेवायची, तुम्हाला टायटल अँड डिस्क्रिप्शन कोणत्या भाषेमध्ये लिहिणार तुम्ही, तर मी इंग्लिश किंवा हिंदीमध्ये लिहित असतो, मग मी इथे इंग्लिश सिलेक्ट करणार. आता इंग्लिश कुठे आहे, इथे इंग्लिश आणि इंडिया, भारतामध्ये जी इंग्लिश आहे त्या भाषेमध्ये मी माझं टायटल आणि डिस्क्रिप्शन लिहिणार आहे. आणि कॅप्शनमध्ये काही लिहायची गरज नाही. कमेंट्स ऑन ठेवायचे का, कमेंट्स ऑन ठेवा. आणि शो हाऊ मेनी व्ह्युअर्स लाईक दिस व्हिडिओ, इथं खाली आहे की किती लोकांनी तुमच्या व्हिडिओला लाईक केलं हे तुम्हाला लोकांना दाखवायचं का. म्हणजे एखादा व्हिडिओ टाकला तुम्ही तर 50 लाईक झाले, 100 लाईक झाले, तर हे लोकांना दिसतं जर इथं तुम्ही टिक केलं असेल तर. आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपला चॅनल नवीन आहे, लोकांना दाखवायचं नाही, तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, याला अनटिक करू शकता. मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, याला अनटिक केलं तर तुमचे लाईक्स कोणाला दिसणार नाही. पण याला टिक केलं तर ठीक आहे, दिसले तरी चालतात, नाही दिसले तरी चालतात. आता सगळ्या सेटिंग झालेल्या आहे, सगळ्या सेटिंग झाल्या. आणि जे खालचं असतं, खालचं कोणकोणते बघा, इथे आहे परमिशन, कम्युनिटी मॉडरेशन, क्रिएटर डेमोग्राफिक्स, ॲग्रीमेंट्स, या बाकीच्या गोष्टीला हात लावायचा नाही. ठीक आहे. आणि आता याला सेव्ह करायचं. केलं सेव्ह केल्यानंतर खाली बघा इथे सेटिंग झाल्यानंतर सेटिंग सेव्ह झाल्या आपल्या सगळ्या. ठीक आहे. आता आपल्या सगळ्या सेटिंग सेव्ह झालेल्या आहे. आणि मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. इथे बघा की आता तुमच्या चॅनल्समध्ये ज्या सेटिंग पाहिजे होत्या त्या सेटिंग झाल्या. आणि इथे बघा मी आता सध्या सेटिंगमध्ये कस्टमायझेशनमध्ये गेलो. कस्टमायझेशनमध्ये गेलो म्हणजे आपलं चॅनल जे आहे, तर आपल्या चॅनलमध्ये कोणकोणत्या गोष्टी आवश्यक होत्या त्या केल्या आपण. आता एक महत्त्वाची गोष्ट राहिली, इथं एक आपल्या व्हिडिओचं बॅनर आलं. सगळ्यात वर बघा इथे काय आहे, बॅनर आहे, लोगो आहे, माझ्या चॅनलचं नाव आहे, नंतर हँडल आहे, डिस्क्रिप्शन आहे, आणि खाली एखादी लिंक द्यायची असली इंस्टाग्राम फेसबुकची ती देऊ शकतो आपण. आणि सगळ्यात खाली इथे तो वॉटरमार्क, हा जो वॉटरमार्क आहे तो. ठीक आहे. मग आपण पहिले काय करू, आपल्या दोन गोष्टी राहिल्या फक्त, एक तर बॅनर सिलेक्ट करायचं राहिलं आणि वॉटरमार्क सिलेक्ट करायचं राहिलं. वॉटरमार्क म्हणजे तुमचा व्हिडिओ होईपर्यंत तो वॉटरमार्क दिसतो जर तुम्ही वॉटरमार्क सिलेक्ट केला तर. आता मी वॉटरमार्कसाठी एखादी इमेज ठरवतो, ती घेतो आणि ते सेट करतो तिला. ठीक आहे. 1 मिनिट. ठीक आहे. ही इमेज घेतो मी वॉटरमार्कसाठी. बघा वॉटरमार्कसाठी ही इमेज लोगो मी लावला. आता काय होईल, जेव्हाही माझा व्हिडिओ प्ले होईल या चॅनलवर तर ऑडियन्सला कॉर्नरमध्ये माझा चॅनलचा लोगो दिसेल. किंवा तुम्ही ते सबस्क्राईब बटन सुद्धा लावू शकता जेणेकरून ऑडियन्स तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करेल. ठीक आहे. हे झालं. आता राहिलं आपलं बॅनर. तर बॅनरला काय करायचं, बॅनरला मी सांगतो तुम्हाला. बॅनरसाठी मी काय करणार आहे सध्या स्थितीमध्ये. ठीक आहे. आता आपण इथं पिक्सल लॅबमध्ये गेलो आहे. पिक्सल लॅबमध्ये गेल्यानंतर आपण याला डिलीट करू. आणि इथे मला प्लेन बॅकग्राऊंडचं बॅनर पाहिजे. तर मी साईज जी ठेवणार आहे, ओके, अशा प्रकारचं बॅनर पाहिजे मला. आणि या बॅनरवर काय लिहायचं आहे,
तर बॅनरवर मला फक्त माझ्या चॅनलचं नाव पाहिजे, किशोर झगरे, खाली लिहूया. तुम्ही खूप छान बॅनर बनवू शकता. किशोर झगरे डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स. मी खूप मोठं नाव ठेवलं, तुम्ही 2-3 नावाचं नाव जे आहे चॅनलचं नाव ठेवायचं. ठीक आहे. आता हे सिलेक्ट केलं, इथं ठेवलं. आता या शब्दाचा आकार आपण कमी जास्त करू शकतो. आणि याला मला काय करायचं आहे, त्याचा थोडा फॉन्ट बदलतो. कोणता फॉन्ट ठेवायचा, हा फॉन्ट ठेवतो आणि याला थोडं मध्यभागी घेतो, जेणेकरून अजून छान वाटेल. ठीक आहे. ओके, आता इथं सिलेक्ट झालं आहे. ओके, आता याला ब्लॅक कलरमध्ये घेऊया आपण, अजून म्हणजे अजून उठून दिसेल. रेड कलरमध्ये चांगलं दिसतंय का? ओके, ब्लॅक कलरमध्ये घेऊया, चांगलं दिसतंय. ओके, आणि जो लोगो आहे आपला, तो लोगोही घेऊ शकतो आपण. लोगो घ्यायचा का? ठीक आहे, लोगो दाखवतो मी तुम्हाला. लोगोसुद्धा दाखवू आपण, इथे टाकू, म्हणजे लोगो दाखवल्यानंतर किंवा लोगो दिसल्यानंतर अजून छान वाटेल. तर हा आपल्या चॅनलचा जो लोगो आहे तो सुद्धा आपण घेतला आहे. ठीक आहे. लोगोला आता खूप लहान करायचं आहे, याच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि चॅनलचं नाव. ओके, आता मी पोस्टर सिलेक्ट केलं, याला सेव्ह करून घ्यायचं. सेव्ह केलं गॅलरीमध्ये. आता बघा मी कशा प्रकारे बॅनर आपला सिलेक्ट करायचं. ठीक आहे. अपलोडमध्ये जायचं. अपलोडमध्ये गेल्यानंतर आपण जे आत्ता बॅनर बनवलं आहे ते बॅनर सिलेक्ट करायचं आहे. आणि ते सिलेक्ट केल्यानंतर बघा इथे बरोबर व्यवस्थित फिट बसलं आहे. जर नसेल बसलं तर त्याला मोठं करू शकतो आपण, पण व्यवस्थित फिट बसलं मला असं वाटतंय. मग याला डन करायचं. आपलं बॅनरसुद्धा सिलेक्ट झालं. आता बघा आपण काय काय केलं, तर सगळ्यात अगोदर बघा बॅनर सिलेक्ट केलं, लोगो सिलेक्ट झाला, नाव सिलेक्ट झालं, हँडल सिलेक्ट झालं, डिस्क्रिप्शन व्यवस्थित लिहिलं आणि सगळ्या खालच्या गोष्टीसुद्धा आपण व्यवस्थित लिहिल्या. ठीक आहे. तुम्हाला जर इथे ईमेल ॲड्रेस द्यायचा असला तर ईमेल ॲड्रेस देऊ शकता, मला द्यायचा नाही आहे. आणि खाली वॉटरमार्कसुद्धा आपण इथे खाली जो आहे इथं वॉटरमार्कसुद्धा आपण सिलेक्ट केला आहे. ठीक आहे. सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि आता याला पब्लिशवर क्लिक करायचं वर. ठीक आहे. आता इथं आपल्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. आता मी तुम्हाला दाखवतो आपलं चॅनल दिसतं कसं. ठीक आहे. आता आपल्याला थोडं बॅकला यायचं. सेटिंग सेव्ह झाल्या, बॅकला यायचं. 0 सबस्क्रायबर आहे आपले आणि इथून काय करायचं, आपल्याला साइन आउट करायचं. गुगल क्रोममधून बाहेर पडलो आपण. हे सगळं क्लोज करून टाकायचं ज्या गोष्टी आहेत त्या. आता जायचं आपल्याला आपल्या यूट्यूबमध्ये. ठीक आहे. आता बघा आपण गेलो आता यूट्यूबमध्ये. यूट्यूबमध्ये गेल्यानंतर आपलं चॅनल तयार झालं का, कसं दिसतंय ते बघा. आता आपण गेलो आपल्या चॅनलवर आणि व्ह्यू चॅनलवर गेलो आणि हे बघा, हे माझं चॅनल आहे. बघा इथे वर काय आलं, वर बॅनरसुद्धा आलं. हे बघा मी इथे दाखवतो तुम्हाला. वर बॅनरसुद्धा आलं, किशोर झगरे डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स. नावसुद्धा आहे किशोर डेली लाईफस्टाईल ब्लॉग्स. नंतर लोगोसुद्धा आहे, नंतर हँडलसुद्धा आहे आणि इथे डिस्क्रिप्शनसुद्धा लिहिलेलं आहे. आणि माझं चॅनल ओके क्रिएट झालेलं आहे. आणि जी सेटिंग पाहिजे होती की माझी चॅनलची कॅटेगरी कोणती आहे, ॲडव्हान्स सेटिंग 3 गोष्टी त्या ऑन करायच्या होत्या त्या. नंतर माझ्या चॅनलवर कोणत्या प्रकारची मी डिस्क्रिप्शनमध्ये लँग्वेज वापरणार आहे, टायटल कशा पद्धतीने लिहिणार आहे, या ज्या सगळ्या गोष्टी होत्या. माझी कंट्री कोणती आहे, माझ्या चॅनलचे कीवर्ड्स कोणते आहेत ते कीवर्डसुद्धा टाकलेले आहे. माझं चॅनल यूट्यूब सर्चिंगमध्ये सुद्धा वर येईल. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी केल्या आणि आता आपलं चॅनल तयार झालं. आणि इथे जो तुम्हाला बॉक्स दिसतोय हा, आता तुम्ही तुमचा व्हिडिओ टाकायला सुरुवात करू शकता. पण माझी गोष्ट लक्षात ठेवा, व्हिडिओ टाकण्या अगोदर तुम्ही काय करा, फॅमिली ब्लॉग्स रिलेटेड काही फॅमिली ब्लॉग्स तुम्ही जे आहे सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या या चॅनलवरून. आणि ते 2-4 दिवस बघा, जेणेकरून अल्गोरिदमला कळेल की तुमचं चॅनल कशाच्या संदर्भात आहे. आणि नंतर मग पहिला ब्लॉग तुम्ही जो आहे ज्यावेळेस तुमचा तयार होईल त्यावेळेस अपलोड करायला सुरुवात करा. यानंतर व्हिडिओ कशा पद्धतीने अपलोड करायचा जेणेकरून आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतील. ठीक आहे. ते सुद्धा व्हिडिओ लवकरच चॅनलवर येणार आहे. तर हा व्हिडिओ खूप मोठा झाला होता, पण आय थिंक तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. तर व्हिडिओ आवडला तर खूप मेहनतीने व्हिडिओ बनवला. याला क्लोज करतो. आता याला क्लोज करतो. तर बघा अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये यूट्यूब चॅनल कशा पद्धतीने सुरू करायचं, कशा पद्धतीने क्रिएट करायचं, सगळ्यात अगोदर ईमेल ॲड्रेस कसा बनवायचा, नंतर नवीन ईमेल ॲड्रेसनंच चॅनल का बनवायचं ते सांगितलं. नंतर ईमेल ॲड्रेस बनवल्यानंतर त्या ईमेलनं चॅनल कसं तयार करायचं, चॅनल क्रिएट केल्यानंतर काय काय गोष्टी करायच्या, कोणत्या सेटिंग करायच्या, चॅनलचं नाव कसं ठेवायचं, लोगो कसं सिलेक्ट करायचा, बॅनर कसं बनवायचं, या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या. आणि अशाच पद्धतीचं तुम्ही चॅनल बनवायचं आणि नंतर तुम्ही त्या चॅनलवर ग्रोथ बघा. तुमचं चॅनल
वर व्ह्यूज, सबस्क्रायबर आणि वॉच टाईम खूप जलद पद्धतीने किंवा खूप फास्ट पद्धतीने वाढणार आहे. आणि ज्यावेळेस तुमचे चॅनल मोनेटाईज होईल तर त्यावेळेस तुम्ही यूट्यूबपासून पैसे सुद्धा कमवू शकता, लाखो रुपये. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी. आणि एवढी मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे, तुम्हाला खरंच कसा वाटला तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्स नक्की सांगा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.